Yes. So, welcome to कॅम्पस अकॅडमी यूट्यूब चॅनल मध्ये प्रत्येकाचं स्वागत आहे. डायरेक्ट सेकंड इयर 2026-27 स्टुडंट्स स्पेशली तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, डायरेक्ट सेकंड इयर 2026 चे रजिस्ट्रेशन ऑफिशियली स्टार्ट झालेले आहेत बाळांनो. ओके, ज्या काही रजिस्ट्रेशन डेट्स आहेत, रजिस्ट्रेशन रिलेटेड अपडेट्स आहेत, सगळ्या काही गोष्टींबद्दल तुम्हाला अपडेट्स इथे आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मिळतील. ओके, सो व्हॉट्सअप चॅनलची लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा, जेणेकरून कुठलीच मेजर अपडेट तुम्ही तिथे मिस करू शकणार नाही. ओके, सो या कॅम्पस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेनली रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे, काय तिथे प्रोसेस असणार आहे. ओके, सो सीईटी सेलच्या आपण मेन वेबसाईटला आलेलो आहोत. यावर आपण जर खाली खाली स्क्रोल केलं, त्यानंतर आपल्याला तिथे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस मध्ये डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग यावर जायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला डायरेक्ट सेकंड इयरची लिंक तिथे दिसते. वेबसाईट तिथे आपल्याला दिसून येते बाळांनो. ओके, सो या वेबसाईटवर इथे काही ना काही तिथे नवीन अपडेट आलेलं नाहीये. ओके, सो इथे रजिस्ट्रेशन आपल्याला इथे असं करायचं आहे, सगळ्या काही गोष्टी करायच्या आहेत. ओके, सो सगळ्यात मेन तुम्हाला जर मला इथे सांगायचं आहे, प्रत्येकाने ठीक आहे, जी काही डेट असो रजिस्ट्रेशनची 7 जुलै स्टार्ट झालेली आहे. कोणीच रजिस्ट्रेशन करायला काही करायचं नाही, काही करायची नाहीये. प्रत्येकाने रजिस्ट्रेशन हे अवॉइड करायचं आहे फॉर अपकमिंग 2 डेज. ओके, कारण की सर्व्हर मध्ये खूप प्रॉब्लेम येऊ शकतो. 2 ते 3 दिवसासाठी तुम्ही रजिस्ट्रेशनला तिथे अवॉइड करा. ओके, 2 दिवसासाठी तुम्ही तिथे इग्नोर करा. रजिस्ट्रेशन कोणीही करू नका. 2 दिवसानंतर मी तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलला सांगेन, त्यानंतर तुम्ही तिथे बिंदास्त रजिस्ट्रेशन कम्प्लीट करू शकता. ओके, रजिस्ट्रेशन कसं करायचं, काय करायचं या संदर्भात तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल. रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप प्रत्येक गाईड तुम्हाला तिथे आम्ही प्रोव्हाइड करू. ओके, म्हणजे की रजिस्ट्रेशन रिलेटेड सगळ्या काही गाईडन्स तुम्हाला आम्ही तिथे प्रोव्हाइड करू. त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्रामच्या चॅनलला तुम्हाला सगळ्या काही गोष्टी दिल्या जातीलच. ओके, सो कोणीही त्या गोष्टी मिस करू नका. त्याचबरोबर इथे आपल्याला ऍडमिशन ही जी काही स्टार्ट झालेले आहेत या रिलेटेड आपल्याला जो काही GR रिलीज झाला आहे, त्या GR मध्ये आपल्याला इम्पॉर्टंट गोष्टी ज्या काही नोटीस करायच्या आहेत त्या आहेत मेनली जी काही फीस आहे. ओके, लास्ट इयरला जी काही ओपन कॅटेगरीसाठी फीस होती बाळांनो, ही होती म्हणजे की खूप कमी फीस तिथे होती. जी काही फीस वगैरे होती ना लास्ट इयरला, ती फीस होती जवळपास आय थिंक ₹1000 फीस होती. ठीक आहे, म्हणजे की जनरल कॅटेगरीसाठी ही फीस जी काही होती ती होती ₹1000 आणि अदर कॅटेगरीसाठी जी काही फीस होती ती होती ₹800. ओके, सो इथे तिथे म्हणजे सॉरी इथे लास्ट इयर पेक्षा या वर्षी इन्क्रीमेंट झालेलं आहे आणि ज्या काही डेट्स आहेत या डेट्स आपल्या समोर तिथे दिलेल्या आहेत. ओके, सो जे काही ऑनलाईन रजिस्ट्रेशन डेट आहे इथे ऍस्ट्रिक साईन नाहीये, म्हणजे की इथे ऍस्ट्रिक साईन असला म्हणजे की ही टेम्पररी डेट आपण मानली जातो, जसं की फर्स्ट इयरच्या GR मध्ये आलेला आहे. ओके, सो आपल्याला कोणालाच त्या फायनल डेट समजून घ्यायची नाहीये. ओके, असो माझ्या मते तरी ही जी काही डेट आलेली आहे ती फायनल नसणार. सो स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी या ज्या काही डेट्स आलेल्या आहेत या रिलेटेड मी तुम्हाला इथे थोडे एक्सप्लेन करतो. सगळ्यात मेन जी काही फर्स्ट आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस. ओके, रजिस्ट्रेशन प्रोसेस हे तुम्हाला मी इथे थोडं डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. जसं की बाळांनो, प्रत्येक जणांनी इथे डिप्लोमा केलेला आहे, बरोबर. प्रत्येक जण हा स्टुडंट हा डिप्लोमा पास आउट आहे. डिप्लोमा तुम्ही कंप्लीट केला त्यानंतरच तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताय. ओके, सो डिप्लोमाला तुम्हाला ऍडमिशन घेण्या अगोदर तुम्ही काय केलं होतं बाळांनो, तुम्ही 10वी कंप्लीट केली होती, बरोबर. 10वी कंप्लीट केल्यानंतर तुम्ही डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला तिथे काही ना काहीतरी तिथे प्रोसेस कंप्लीट करावी लागली. त्या प्रोसेसला आपण म्हणत होतो कॅपराऊंड प्रोसेस, म्हणजे की सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस आपल्याला ती फॉलो करावी लागली होती. सो त्या प्रोसेसला फॉलो करण्यासाठी आपल्याला तिथे रजिस्ट्रेशन करावं लागलं होतं, बरोबर. डॉक्युमेंट्सचे व्हेरिफिकेशन करावे लागले होते. त्याचबरोबर आपल्याला कॅपराऊंडचे फॉर्म फिलअप करावे लागले होते. अशा भरपूर गोष्टी तिथे कराव्या लागल्या होत्या. ठिकाणी तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्यासाठी डिप्लोमा नंतर सुद्धा या गोष्टी तिथे कंपल्सरी कराव्या लागतात. तो सगळ्यात पहिली प्रोसेस जी काही असते ती असते रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन म्हणजे की तुम्ही रजिस्ट्रेशन करता तुमचं ऑनलाईन. ओके, रजिस्ट्रेशन तुमचं नाव रजिस्टर करता तिथं, की सीईटी सेलला तुम्ही सांगतात की आम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय. म्हणजे की इथे इन शॉर्ट कसं असतं बाळांनो, की तुम्ही ठीक आहे, हे इंजिनिअरिंग इथे आहे आणि हा स्टुडंट आहे. ओके, स्टुडंटला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे, डिप्लोमाच्या स्टुडंटला.
त्याला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर डायरेक्ट नाही घेऊ शकणार. त्याला एक हेल्प घ्यावी लागते एका पोर्टलची, ज्याचं नाव आहे सीईटी सेल. सीईटी सेल वर त्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं, कॅपराऊंड प्रोसेस फॉलो कराव्या लागतात. सगळ्या प्रोसेस फॉलो करून त्याला तिथे इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळतं. ओके, सो ही अशी सगळी काही डिटेल्स गोष्टी आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये घडतात बाळांनो. ओके, सो या सगळ्या प्रोसेस तुम्हाला फॉलो करूनच तिथे इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळत असतं. आय होप प्रत्येकाला ही बेसिक रजिस्ट्रेशनची प्रोसेस कळाली असेलच. जर कळत असेल तुम्हाला व्हिडिओ मधल्या सगळ्या गोष्टी, तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी. सो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तिथे काय करायचं आहे, डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करायचे असतात. ओके, डॉक्युमेंट्स मध्ये तुम्हाला काय असतात, जनरली तुमची जी काही मार्कशीट असतात. ओके, डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणते कोणते लागतात हे जर बघायचं असेल तर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करावा लागेल. त्यावर सगळ्या डिटेल्स आपण टाकलेल्या आहेत बाळांनो. ओके, जे काही तुमचे डॉक्युमेंट्स असतात, जसं की तुमची मार्कशीट झाली, त्याचबरोबर तुमची टीसी असो, लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्ही ज्याला म्हणतात, त्याचबरोबर तुमचे जर कॅटेगरी स्टुडंट असाल, कॅटेगरी रिझर्व तुमची सीट असेल तर तुमचे तिथे कास्टचे सर्टिफिकेट असो, व्हॅलिडिटी असो, या सुद्धा तुम्हाला तिथे गोष्टी टाकाव्या लागतात बाळांनो. ओके, तर ह्या गोष्टी तुम्ही तिथे दिल्या तर तुमचं रजिस्ट्रेशन तिथे कम्प्लीट होतं. रजिस्ट्रेशन कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही ह्या ज्या काही गोष्टी सबमिट केल्यात ना, तर ह्या बरोबर आहे की नाही. ओके, म्हणजे की बरोबर आहे की चुकीच्या आहेत हे चेक करण्यासाठी तुम्हाला तिथे डॉक्युमेंट्सला व्हेरीफाय करावं लागतं. ओके, सो तीच प्रोसेस तिथे दिलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये. ओके, सेकंड प्रोसेस काय दिलेली आहे इथे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणून सेकंड प्रोसेस दिली आहे. सो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा रजिस्ट्रेशनचा टाइम हा लगभग सेमच असतो. सो ह्याच दोन इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला आता सध्या करायच्या आहेत. सो सगळ्यात मेन मोटिव्ह जो काही आहे आपला सगळ्यांचा काय असणार आहे, की आपल्याला कम्प्लीट प्रोसेस तिथे करायची आहे. फर्स्ट करायचं आहे रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा उद्या युट्यूबला 8 जुलैला दुपारून 12 वाजता. ओके, सो दुपारी 12 वाजता आपल्या कॅम्पस अकॅडमी युट्यूब चॅनलला लाईव्ह होणार, ज्यामध्ये आपण तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे बेसिकली समजावून सांगणार आहोत. तुमचे डाऊट्स तिथे लाईव्ह सेशन मध्ये घेतले जातील बाळांनो. ओके, सो लाईव्ह प्रत्येकाने तिथे अटेंड करा. 8 तारीख दुपारून 12 वाजता किंवा संध्याकाळी ते लाईव्ह सेशन होईल. लाईव्ह सेशनचं टायमिंग सगळ्या डिटेल्स तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलला दिल्या जातील. व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायसाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, त्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा. सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळतील. ओके, सगळ्या गोष्टी फ्री आहेत. तुम्हाला तिथे गायडन्स वगैरे कम्प्लीट आम्ही फ्री प्रोव्हाइड करतो. कोणाला काही जरी अडचण आली, डॉक्युमेंट्स रिलेटेड काही डाऊट्स असतील, काही गोष्टी तुम्हाला तिथे अडत असतील, तुम्ही दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. ओके, सो आज हेच तुम्हाला इथे सांगायचं होतं, ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, सगळे डॉक्युमेंट्स तिथे ओरिजिनल ठेवायचे आहेत सोबत. त्याचबरोबर झेरॉक्स घेऊन आपल्याला तिथे रजिस्ट्रेशन कम्प्लीट करायचं आहे. ओके, सो रजिस्ट्रेशन कम्प्लीट केल्यानंतर व्हेरिफिकेशन आपल्याला डॉक्युमेंटचं करायचं आहे. व्हेरिफिकेशन आपण दोन प्रकारे करू शकतो. ओके, रजिस्ट्रेशन आपण ऑनलाईन म्हणजे की आपल्या घरी बसून सुद्धा करू शकतो, किंवा ठीक आहे. सो इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो फिजिकल आणि ई स्क्रुटनी बद्दल. ओके, सो म्हणजे की फिजिकल आणि व्हर्च्युअल. जसं की दोन स्टुडंट्स आहेत, एक स्टुडंट काय करतोय, कॉलेजला जातोय आणि त्याचं रजिस्ट्रेशन त्या कॉलेजला जाऊन करतोय. ओके, सो याला आपण फिजिकल असं म्हणूयात. आणि त्याच ठिकाणी एक स्टुडंट आहे ई स्क्रुटनी, ज्याला आपण व्हर्च्युअली तो करतोय हे असं म्हणूयात. ओके, सो हा स्टुडंट काय करतोय आणि एक थर्ड अजून एक स्टुडंट आहे. ओके, म्हणजे की तिथे तीन प्रकारचे स्टुडंट्स आहेत बाळांनो. या तिन्ही स्टुडंटचे प्रत्येक तिथे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो. ओके, सो एक जो स्टुडंट आहे तो काय करतोय, स्टुडंट वन, तो काय करतोय, रजिस्ट्रेशन त्याचं घरी बसून करतोय. ओके, रजिस्ट्रेशन त्याचं लॅपटॉपवर करतोय आणि व्हेरिफिकेशन हे तो काय करतोय, फिजिकल स्क्रुटनीमध्ये कॉलेजच्या एफसी सेंटरला जाऊन. ओके, कॉलेजमध्ये एफसी सेंटरला जाऊन. दुसरा स्टुडंट जो काही आहे, स्टुडंट S2, तो काय करतोय, कॉलेजला डायरेक्टली जातोय. त्याचं रजिस्ट्रेशन प्लस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे कॉलेजला जाऊन करतोय. ओके, त्यानंतर स्टुडंट 3 आहे, S3, हा काय करतोय, त्याचं रजिस्ट्रेशन प्लस व्हेरिफिकेशन घरी बसूनच लॅपटॉपवर करतोय. ठीक आहे, लॅपटॉपवर त्याच्या तो सगळ्या काही गोष्टी करतोय. आता सगळ्यात मेन गोष्ट, ओके, प्रत्येक स्टुडंटला काय करावं लागणार आहे हे तुम्हाला मी सांगतो. या स्टुडंटला रजिस्ट्रेशन घरी करावं लागेल. त्यामध्ये त्याचा टाइम जाईल, त्याला डॉक्युमेंट्स वगैरे सगळे काही लक्ष देऊन सगळ्या काही गोष्टी सबमिट कराव्या लागतील. या स्टुडंटला काय करायचं आहे, कॉलेजला, इंजिनिअरिंग कॉलेजला, कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजला व्हिजिट करायचं आहे. डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहेत आणि फक्त डॉक्युमेंट सबमिट करायचे. सगळ्या काही गोष्टी तिथेच त्याच्या होतील. ओके,
सो ह्या स्टुडंटने घरी बसून रजिस्ट्रेशन केलं. स्टुडंट वनचं बोलूयात आपण. त्यांनी रजिस्ट्रेशन केलं, त्यानंतर त्याच्या पुढे 2 ऑप्शन येतात व्हेरिफिकेशनसाठी. व्हेरिफिकेशन तुम्ही एक तर फिजिकली करू शकता किंवा व्हर्च्युअली, ज्याला ई स्क्रुटनी म्हणतो. फिजिकल स्क्रुटनी आणि ई स्क्रुटनी. फिजिकल स्क्रुटनी म्हणजे एखादं इंजिनिअरिंग कॉलेज निवडायचं आणि त्या इंजिनिअरिंग कॉलेजला जाऊन तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स दाखवायचे, तिथे तुमचं व्हेरिफिकेशन कम्प्लीट होऊन जातं. सो या स्टुडंटने तशा प्रकारे त्याचं व्हेरिफिकेशन कम्प्लीट केलं. या स्टुडंटने काय केलं, जिथे ज्या कॉलेजला गेला होता, व्हिजिट केलं होतं, रजिस्ट्रेशन केलं, त्याच ठिकाणी त्याचं पुढच्या 10 मिनिटांमध्ये व्हेरिफिकेशन सुद्धा झालं. ओके. पण थर्ड स्टुडंट जो होता त्यांनी रजिस्ट्रेशन ऑनलाईन केलं आणि त्याच ठिकाणी त्यांनी व्हेरिफिकेशन पण ऑनलाईन ई स्क्रुटनी मध्ये सबमिट केलं. ओके. सो या स्टुडंटने काय केलं, तिथे त्याचं ई स्क्रुटनी मध्ये त्याचं रजिस्ट्रेशन केलं. सो ई स्क्रुटनी बद्दल सगळ्या काही डिटेल मध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येईलच. ई स्क्रुटनी कशी करायची, फिजिकल स्क्रुटनी कशी करायची, सगळं. सो माझं एक म्हणणं असेल, जर तुमच्या जवळ इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा 20-30 किलोमीटरच्या अंतरावर इंजिनिअरिंग कॉलेज असेल, सो प्रत्येकाने इंजिनिअरिंग कॉलेजला व्हिजिट द्या आणि तुमचं तिथे रजिस्ट्रेशन कम्प्लीट करा. ओके. सो बेस्ट असेल स्टुडंट टू जो रजिस्ट्रेशन प्लस व्हेरिफिकेशन इंजिनिअरिंग कॉलेजला जाऊन करतोय. ओके. सो हेच इम्पॉर्टंट मला तुम्हाला आजच्या सेशन मध्ये सांगायचं होतं. अशा सेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजून तुम्हाला डिटेल्स मध्ये गोष्टी, ज्या काही गोष्टी असतात, जसं की अपडेट्स असतील, तुमचे रिझल्ट असतील, कॅपराऊंडचा रिझल्ट असेल, कॅपराऊंड कधी असेल वगैरे, सगळं काही जाणून घेण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप चॅनलला किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड होण्यासाठी या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करा, तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. ओके. सो एव्हरीवन, थँक यू फॉर जॉईनिंग दिस व्हिडिओ. थँक यू फॉर अटेंडिंग दिस सेशन. ओके. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक यू गाईज.